काकांच्या हाताला लागला. अगो बाई, त्याला काय झालं? या, सावकाश या. अरे बापरे, काय झालं? काय झालं? काय झालं? हे काय लागलं? आता शांत व्हा तुम्ही. आता हे बोलण्याची वेळ नाहीये. आपण आधी डॉक्टरांना दाखवूया का? त्यांना आधी त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाऊया. मला तिथे त्यांचा चेकअप करायचा आहे. चला लवकर जाऊया. चला या, सावकाश. आजी, तुम्ही आणि श्रेयस इथेच थांबा. पण आम्ही बघतो काय ते. तुम्ही आलेच. मला पण जायचं होतं बघायला. असं दे. सावकाश. सांभाळ. सावकाश सावकाश सावकाश. खाली बघ खाली. हात सांभाळ हात सांभाळ हात. सावकाश सावकाश. डॉक्टर जरा बघा ना. डॉक्टर, त्यांना काही होणार तर नाही ना? शांत शांत, मी बघतोय त्यांना. डॉक्टर, यांना गोळी चाटून गेलीये. काय? म्हणजे? अगं काय बोलतेस तू? माझी मैत्रीण स्वानंदी, मी तिला मदत करत होते. नेमकं त्याच वेळी कोणीतरी आम्हाला मारायचा प्रयत्न केला. दयानंद काका जर आज आले नसते ना, तर कदाचित ती गोळी आज मला लागली असती. काय सांगतेस काय तू? अगं पण हे कुठे झालं, कसं झालं? एक मिनिट प्लीज, तुम्ही जरा बाहेर जाऊन बोलता का? मला डिस्टर्ब नका करू. एक तर त्यांचं रक्त खूप गेलेलं आहे. मला त्यांना चेक करायचं आहे. प्लीज तुम्ही बाहेर जाऊन बोला. वी आर सॉरी. आत्या करा. चल श्रावणी आत्याच. आराध्या, खरं खरं सांग, तिथे काय झालं ते? आराध्या, काय झालं सांग ग. सांगते आजी. तुम्ही सगळे मला माझ्या कपड्यांवरून, माझ्या मेकअपवरून हसला होतात ना? मला खूप वाईट वाटलं होतं. मी हताश होऊन घराबाहेर पडले. काय करावं, कुठे जावं काहीच सुचत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. मी अशीच इकडे तिकडे भिरभिरत फिरत होते. तेवढ्यात माझी मैत्रीण स्वानंदी मला तिकडेच भेटली. तिने बिचारीने मला आधार दिला, माझी समजूत घातली, मला सांभाळून घेतलं. मी सावरले होते. मी तिला म्हटलं की मी जाते आता माझ्या घरी. पण मग निघताना मला कळलं की ती बिचारी स्वतः एका खूप मोठ्या संकटात अडकलीये. साहजिक आहे, तिने जर मला एवढी मदत केली तर मी पण तिला करायलाच हवी ना. मग या सगळ्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी आम्ही इकडे तिकडे धडपड करत होतो, धावपळ करत होतो. अचानक तिच्या विरोधात असलेल्या माणसांनी माझ्यावर गोळी झाडली. ऐनवेळी कसं माहिती नाही, पण दयानंद काका मध्ये आले आणि त्यांनी ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतली. नशीब चांगलं की ती गोळी त्यांना चाटून गेली, नाहीतर
काय झालं असतं मला मला माहिती नाही. अर्थात तो मारणारा माणूस तिथून पळून गेला. मी काकांना जेमतेम सावरलं. मी त्यांना म्हटलं की चला आपण हॉस्पिटलला जाऊ, लगेच इलाज होईल. पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते म्हणले की घरी चल आणि घरीच डॉक्टरांना बोलव. म्हणून मी घरी फोन करून कळवलं की डॉक्टरांना बोलवून घ्या. हो ग पोरी, प्रसंगावधान राखलंस हो तू. त्यांनी जसा तुझा जीव वाचवला तसा तू सुद्धा त्यांचा जीव वाचवलाच म्हणायचं. बघितलंस? आणि तू त्यांना नाही नाही ते बोलत होतीस. तेच ना, तुला वाचवायला दयानंद काकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. याचा अर्थ कळतोय का तुला? डॉक्टर, यांची तब्येत कशी आहे? त्यांना नशीब गोळी चाटून गेली आहे, पण रक्त खूप गेल्यामुळे त्यांना विकनेस आलाय. तर त्यांची काळजी घ्यावी लागेल. आणि बरं झालं अक्षय सर तुम्ही आधीच फोन केला होता. अजून 5 मिनिटं उशीर झाला असता तर कठीण झालं असतं. ठीक आहे, बरं मी येतो. आणि काही अर्जन्सी असेल तर मला नक्की कॉल करा. ओके डॉक्टर, चला तुम्हाला सोडतो काय. आराध्या, तू पण जाऊन तुझ्या खोलीत आराम कर जा. तसा पण दिवसभराचा उपवास झालाय आणि आता आज हे सगळं घडलंय. जा आराम कर, आपण नंतर बोलू. हा, हो आजी. आई, मीही जरा त्यांच्याजवळ बसते. हां, तू तर एकदम जोकर सारखे दिसते. आपल्या घरामध्ये सर्कस आहे का? आजी मी ठीक आहे, नका काळजी करू.